महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण पूर्वसंध्येला ग्रेट भेटमध्ये आपल्यासोबत आहेत पालघर जिल्ह्याचे धडाडीचे कार्यकर्ते, आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष, तसेच सर्वांच्या युवांच्या मनावर राज्य करणारे, सुखादुखाला धावून देणारा सर्वांचा लाडका भाऊ म्हणजे बुंदेले गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय सचिन रमेश लोखंडे सर यांच्या आपण भेटीसाठी आलो आहोत. आजच्या पूर्वसंध्येला महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला आपण त्यांच्याशी भेट देणार आहोत. आज आपण त्यांच्याकडून काही खूप साऱ्या महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार म्हणून त्यांच्या घरामध्ये कसं आहे आणि ते कशा पद्धतीने जोपासतात त्यांच्याशी आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत आदरणीय सन्माननीय सचिन भाऊ लोखंडे यांच्यासोबत. सर, तुमचं प्रकाश चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमो बुद्धाय, जय भीम. जय भीम. तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जन्म दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. सर, काय म्हणाल की महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं कार्य आपल्यासाठी आलं आणि आपलं सुखाचं जीवन आपण जगत असतो, त्याबद्दल आपण काय शुभेच्छा दिल्या? जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रथमतः मी सर्व भारतीयांना, सर्व बहुजनांना शुभेच्छा देतो. आणि आपण हा सण हा आपल्याकरता सर्वांकरता एक आनंदाचा क्षण आहे. हा सण साजरा करताना फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या विचार आणि आचार हे सर्व समाजाने अंगीकारावेत एवढीच इच्छा आहे. आणि आपण ज्या पद्धतीने पूर्ण देशभरात, पूर्ण जगभरात ही जयंती साजरी केली जाते, हे साजरी करताना आपला संपूर्ण बहुजन समाज आपल्या सोबत कसा येईल ह्याचा एक लक्ष सर्व समाजाने ठेवलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र बाबासाहेबांनी आपल्याला सर्वांना दिला. माणसं आजच्या डेटला शिकलेली आहेत, संघटित झाले, परंतु घरापुरतात, आणि घरापुरता संघटित झाल्या कारणाने समाजावर जो संघर्षाची वेळ येते त्यावेळेस तुमची सर्वात महत्वाची भूमिका असते. कारण की तुम्हाला हे सर्व गोष्टी माहिती आहेत की हल्ली काय चालू आहे. मग ह्या संघटित होण्यासाठी एक नवीन तरुण युवांना काय तुम्ही मेसेज देणार? माझं युवकांना एक खूप मोठा संदेश देण्याची इच्छा आहे. कारण मी नेहमी बघतो की आज सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती तरुण वर्ग खूप बोलत असतो. पण जेव्हा प्रत्यक्षात संघर्षाची वेळ येते, जेव्हा समाजावरती खरोखर अन्याय होतो, त्यावेळेला किंवा समाजातील शैक्षणिक कार्य असू दे किंवा सामाजिक कार्य असू, अशा वेळेला या तरुण वर्गाने पुढे यावं आणि पुढे येऊन सरसावून त्यांनी कार्य करावं, एवढीच माझी इच्छा आहे. आपण फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलघेवडेपणा न करताना प्रत्यक्ष सगळ्यांना कामं आहेत, सगळ्यांना आपला परिवार सांभाळायचा आहे, आपलं शिक्षण घ्यायचं आहे. पण हे करत असताना एक छोटासा वेळ आपल्या समाजाकरता द्यावा. आणि हे करत असताना आपण धम्माचाही प्रचार करावा आणि धम्माचा प्रचार करताना सर्व बहुजन समाज आपल्याबरोबर एकत्रित कसा येईल हे बघावं. आणि इतर धर्माप्रमाणे आपण जो कट्टरतावादी इतर धर्म करत असतो तसं न वागताना आपला धम्म कसा किती चांगला आहे हा एक संदेश सर्वांपरीने देण्याचा प्रयत्न करावा. बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहून सर्व जाती धर्माच्या लोकांना आर्टिकल 19 नुसार स्वातंत्र्याची मुभा झाली. ज्या ठिकाणी आपण सार्वजनिक ठिकाणी आपण बोलू शकतो आणि बोलण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, अशा महामानवाने जो शिक्षणावरती जास्त भर दिलेला आहे. कारण की बाबासाहेबांनी जी क्रांती केलेली आहे त्याच्यामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता सर्वात महत्वाची क्रांती केलेली आहे त्या म्हणजे शिक्षणाच्या भरवशावरती. आणि आदरणीय सचिन रमेश लोखंडे सर यांचे सुपुत्र कुमार ईशान सुवर्ण सचिन लोखंडे हे आज उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांच्या तत्वांवरती, बाबासाहेबांच्या विचारांवरती वारसदार म्हणून, तसेच बाबासाहेबांचे शिकवण अंगीकारून आज परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. आणि ते आपल्यासोबत आहेत आदरणीय त्यांचे सुपुत्र ईशान लोखंडे. तर ईशान, तुझ्यासाठी मला प्रश्न आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की बाबासाहेबांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मूळ मंत्र दिला. त्या मूळ मंत्रावरती तुम्ही पाय ठेवून परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. तर त्याबद्दल मला तुम्ही काय शिक्षण घेतात, तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये आहात आणि तिथे किती वर्ष लागणार आहेत त्याच्याबद्दल मला थोडक्यामध्ये तुम्ही माहिती द्या. इंजिनिअरिंग मध्ये केलंय, कम्प्युटर इंजिनिअरिंग टू व्हेरी एक्झॅक्ट. आणि नंतर मी आता सध्या एमबीए करतोय फायनान्स मध्ये. आता बहुतेकांना प्रश्न असा पडेल की इंजिनिअरिंग करून एमबीए मध्ये जाण्याचं कारण काय. तर त्याचा मूळ अर्थ असा की इंजिनिअरिंगच्या थर्ड इयर मध्ये मी मायनर घेतलेला फायनान्शियल मॅनेजमेंट.
त्यात मला रुची वाटली, म्हणून त्यामुळे मी MBA इन फायनान्स हा कोर्स निवडलेला आहे. UK मध्ये हा कोर्स साधारण तरी 1 ते 1.5 वर्षाचा असतो. बाकी कंट्रीजमध्ये कुठे 2 असतो. इंडियामध्ये सुद्धा 2 वर्षाचा असतो आणि त्यानंतर 2 वर्षाचा PSW असतो. UK निवडण्याचा जो माझा डिसिजन होता तो मी याकरता घेतला, की पहिले तर मोठ्या-मोठ्या युनिव्हर्सिटीज ऑक्सफर्ड झाल्या, केम्ब्रिज झाल्या, या तिकडच्याच आहेत. तसं आपले बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तिथेच शिकायला गेले होते. त्यावरून एक मनाला एक हुरहुर होती, की जायचं असेल तर एक तर युकेला जायचं, नाही तर प्रॉपर कोलंबिया युनिव्हर्सिटीला, जिकडून बाबासाहेबांनी त्यांची LLB ची डिग्री घेतली होती. सध्या मी सेकंड टर्मला आहे माझ्या MBAच्या आणि मी जेव्हा पहिल्यांदा युकेला गेलो होतो, लँड केल्यावर पहिल्याच महिन्यात मी चॉक फार्म, जिकडे बाबासाहेब आंबेडकर राहायचे लंडनमध्ये, तिथे जाऊन आलो आणि तिथे त्यांच्या घरात पाय ठेवल्या ठेवला जो अभिमानाचा आपल्याला जी फिलिंग येते, जी एक असं प्राऊड फिलिंग येते, की आज आपण ज्या भूमीवर फिरतोय, आज आपण जे कार्य करतोय, आज आपण ज्या शिक्षणाकरता इतके लांब आलोय, ते बाबासाहेबांमुळे संभव झालं. जर त्यांनी त्यावेळेस आपल्याकरता विचार केला नसता, जर त्यांनी त्यावेळेस आपल्याला शिका, संघटित व्हा आणि जे हा मूळ मंत्र जो आहे तो आपल्याला दिला नसता, तर आज आपण या ठिकाणी नसतो. तसंच आपण बघायला गेलो तर इंडियामध्ये जे शिक्षण आहे ते सुद्धा बाबासाहेबांच्या मुळेच आहे. आपण शिकतो, आपण विचारधारा जी हे करतो, आपल्याला शिका, संघटित व्हा आणि जे हा मूळ मंत्र जो आहे तो आपल्याला दिला नसता, तर आज आपण या ठिकाणी नसतो. तसंच आपण बघायला गेलो तर इंडियामध्ये जे शिक्षण आहे ते सुद्धा बाबासाहेबांच्या मुळेच आहे. आपण शिकतो, आपण विचारधारा जी हे करतो, इव्हन आर्टिकल 19 जसं तुम्ही आता जस्ट मेन्शन केलं, ते सुद्धा बाबासाहेबांमुळेच आहे. तर तिकडे जायची जी माझी इच्छा आणि जी माझी इन्स्पिरेशन होती ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरच होते. ज्या वेळेस तू बाबासाहेबांच्या बंगल्यावरती गेलास, त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय म्हणजे फिलिंग काय होती तुझ्या? जाताना तर मी अतिशय नर्वस होतो, कारण की मी असं ऐकून होतो की तिकडे जायला अलाउड नाही, कारण की तो जो घर आहे तो अजून रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे. तर तिकडचे जे रहिवासी आहेत त्यांना ते पटत नाही की घरात ये जा चालू असते. सध्या तरी तो घर जो आहे तो इंडियन हाय कमिशनच्या अंडर असतो. तर तिकडे जायचं जर असेल तर घराकडे जाऊन आपल्याला बेल वाजवायला लागते. 10 मिनिटांनी हाय कमिशनचा माणूस येतो, घर उघडून तुम्हाला देतो. घरामध्ये एकदा घुसल्यावर मीन्स आपण आत जेव्हा शिरतो तेव्हा अंगाला जे शहारे येतात ते मी सांगूही शकत नाही. अजूनही शहारे येतात. अतिशय ती जी फिलिंग असते ती मी शब्दात सांगूच शकत नाही. मध्ये गेल्यावरती बाबासाहेबांची भव्य मोठी मूर्ती आहे आणि तिकडे सदैव 24 तास दिवा हा चालू असतो त्यांच्यासमोर आणि फुलांचे पुष्पगुच्छ वगैरे ठेवलेले असतात. हा ग्राउंड फ्लोर आहे. तिकडे तुम्ही जाऊन त्यांचे फोटोज, त्यांचे बाहेरचे फोटोज, इकडचे फोटोज, त्यांचे फॅमिली फोटोज वगैरे पाहू शकतात. फर्स्ट फ्लोअर वरती त्यांची लायब्ररी आहे आणि लायब्ररीचा विशेष असं की तिकडे बाबासाहेबांचे सगळे पुस्तक जे पब्लिश्ड आहेत ते तर आहेतच, पण तिथे त्याहून जास्त अशी पुस्तकं आहेत जी इंडियात कधी आलीच नाही, जी अनपब्लिश्ड आहेत. आणि त्यातले काही लेख जेव्हा आम्ही वाचले तेव्हा ते विचार ऐकून आम्हाला असं वाटलं की हे जर आजच्या डेटला पब्लिश केले तर भारत कुठच्या कुठे असेल. तसंच आपण तिसऱ्या मजल्यावर गेलो की त्यांचे प्रायव्हेट क्वार्टर्स आहेत. मग तिकडे त्यांचं बेड अजून ठेवलेलं आहे. त्यांनी वापरलेले पेन, त्यांनी वापरलेले चष्मे अजून तसेच आहेत. त्यांनी दिलेल्या स्कॉलरशिप मध्ये जी मुलं इथे शिकायला आली त्यांचे फोटोज लावलेले आहेत आणि त्या घरातला कण कण बाबासाहेबांची आठवण करून देतो. त्यांनी हाताने लिहिलेले पेपर, लेटर्स तिकडे ठेवलेले आहेत. त्यांनी टाईप केलेले लेटर्स तिकडे ठेवलेले आहेत. त्यांनी त्यांच्या जिवलग मित्राला दिलेले लेटर्स आणि त्या पत्रांमध्ये जेव्हा ते त्यांच्या मित्रांना, जेव्हा त्यांच्या वाईफशी बोलत असतात, ती जी आपण बोलतो ना कोणाची तरी आठवणीची जी भावना असते ना, जी ज्या पद्धतीने त्यांनी ती लिहिली आहे ती अतिशय खूप सुंदर आहे. जर तुम्हाला असं वाटतं की बाबासाहेबांनी फक्त नॉनचलंटली फक्त हे लिहिलंय की आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिलंय खूप डायरेक्ट, त्यांचे जेव्हा तुम्ही लेटर्स वाचतील, जे प्रायव्हेट लेटर्स आहेत जे तिकडे डिस्प्लेवर आहेत, तुम्हाला असं वाटेल की हा माणूस कवीपेक्षा कमी नव्हता. ओके. इतके सुंदर लेख आहेत त्यांचे. त्यांचे ऑफिशियल लेटर्स सुद्धा तिकडे ठेवलेले आहेत. जेव्हा तुम्ही ते दोन्ही लेटर्स वाचतील, डिफरन्स आहे पण तो डिफरन्स इतका भावतो ना मनाला की ते लेटर्स वाचत राहावेसे वाटतं. तिकडे अतिशय असे पुस्तकं सुद्धा आहेत जी आजच्या डेटला पब्लिश करताना जर केले तर भारत कुठच्या कुठे असेल आणि ते विचार मांडायला हवेत ही माझी इच्छा आहे. तू जे परदेशामध्ये शिक्षण घ्यायला गेलास, त्यानंतर बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेला, दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र आल्यानंतर आता काय वाटतं की मला आता झोप लागते की नाही, आता काय शिक्षण घ्यायचं?
आता तरी सध्या तरी मी एमबीए करतोय, पण माझा विचार चालू आहे की फ्युचरमध्ये पीएचडी इकॉनॉमिक्स मध्ये नाही तर इंजिनिअरिंग मध्ये करायचा विचार आहे. मोस्टली इकॉनॉमिक्स मध्ये करेल किंवा फिनटेक मध्ये करेन, कारण की फिनटेक अशी फील्ड आहे जी कम्प्युटर आणि फायनान्स एकत्र करते. इकॉनॉमिक्स मध्ये कारण मी सध्या फायनान्स मध्ये एमबीए करतोय. तर शिकत तर राहायचंय, आणि लाईफ मध्ये माणूस जर शिकत राहिला तर तो कधीही मागे राहत नाही. याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ईशान तर आता फॉरेनला गेलेलाच आहे आणि त्याच्या बोलण्यातूनच वाटतं की बाबासाहेबांच्या विचारातून एकदम पेटून उठलेला आहे आणि भविष्यामध्ये तो एक मोठ्या लेवलला असेल. त्याच्यानंतर एक अभिमानाची गोष्ट म्हणजे की आदरणीय सचिन दादा लोखंडे यांची मुलगी जी आहे आर्या सचिन लोखंडे ही सुद्धा परदेशामध्ये शिकायला गेले, तर ती आता आपल्यासोबत नाहीये. सध्या ती तिच्या शिक्षणामध्ये व्यस्त असल्यामुळे तिला काही इंडियाला येता आलं नाही, कारण की त्यांचं शिक्षणाचा शेड्यूल थोडा वेगळा आहे. त्यानिमित्त तरी आपण त्यांच्या पप्पांशी जाणून घेऊया की आर्याला म्हणजे दोन्ही आपल्या घरातले जे भविष्य आहे त्यांचं भविष्य आपल्याला डेव्हलप करायचं आहे, बट एक कुटुंबातून आपल्या दोन्ही मुलांना आपण परदेशात पाठवतोय आणि आता मी आणि म्हणजे आपण आपल्या फॅमिलीशी आणि मुलांची आठवण वगैरे मग कसं काय मॅनेज करत असते? कसं आहे, आता सोशल मीडिया खूप ऍक्टिव्ह आहे. ती आमच्याबरोबर सतत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रेग्युलरी टचमध्ये असते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत ती आमच्याबरोबर असते. बिलकुल असं जाणवत नाही की ती किंवा हा आमच्यापासून खूप लांब आहे असं. आणि ती एवढी स्ट्रॉंग आहे ना, की ईशानला तिने सांगून ठेवलेलं की मला बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जायचंच आहे. तिला जशी सुट्टी मिळाली तशी ती इकडे आली. दोघांनी प्लॅन केला. ताबडतोब इकडनं निघाली. आम्हाला सांगितलं नाही, की नाही मला भाईकडे जायचंय. आणि दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी होते. त्याच्यामध्ये मी फोटो तुम्ही शेअर केला होता, त्याच्यामध्ये पाहिलं की त्या घरामध्ये जेव्हा आपण व्हिजिट करतो त्या व्हिजिटिंग एक बुक ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्या मुलांचं आपल्या आपल्या सकट नाव तिथे लिहिलेलं आहे. हो. एक आपण खेडेगावातून एक राहणारे आपण व्यक्ती आज बाबासाहेबांच्या बंगल्यामध्ये तिथे व्हिजिट करणार, तिथे आपलं नाव त्या बुक मध्ये लिहिलं जातं. काय काय प्राऊड फील होतं सर? खूप 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 अभिमानास्पद गोष्ट आहे, की जाणं हा महत्वाचा भाग नाही. त्याचबरोबर स्वतः शिकणं जी माझी मुलं करत आहेत, म्हणजे ते स्वतः शिकत आहेत आणि त्यांची दृढ इच्छा आहे, की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांसारखं मोठं शिक्षण घ्यायचं आहे. तो त्यांची जी जिद्द आहे त्याच्यामुळे मला खूप प्राउड फील होतो. आणि ते अचीव्ह करत आहेत. आज पण माझी मुलगी पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये टॉपला आहे. ईशानने कोडिंगमध्ये जवळ-जवळ तो वर्ल्डमध्ये थर्ड आलेला आहे. परत तो ब्लॉकचेन वरती जे आज इथपासून मुंबईपर्यंत कोणीही स्पीच देत नाही. आज Googleच्या सगळ्या कॉन्फरन्समध्ये ईशान असतो. त्याला स्पेशली स्पीच देण्याकरता म्हणजे मोटिव्हेशन स्पीकर म्हणून बोलावलं जातं. म्हणजे एवढं अचीव्हमेंट जर मुलं करत असतील तर ती खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच बाबासाहेबांचं कार्य खूप मोठं आहे, परंतु ते आपल्याला जगता आलं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना, आयुष्य खूप चांगलं आहे, सुंदर आहे, पण ते आपल्याला ते जगता आलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारांवरती पाऊल ठेवून आज सचिन भाऊ यांनी आपल्या मुलांना जे जे भविष्य घडवत आहेत ते नक्कीच आजच्या दिवसासाठी एक समोरच्या व्यक्तीसाठी आदर. आता आपल्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी. त्यांच्या प्रत्येक डिसिजनला सर्वात महत्वाचा खंबीर कणा म्हणून उभी राहणारी एक शक्ती, ज्याला आपण महिलांना खूप मोठी ताकद म्हणतो, अशा त्यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत. आयुष्यमानिनी सुवर्णा सचिन लोखंडे. आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल जे काही कार्य असतं आणि त्या बाबासाहेबांच्या विचारावरती पाय ठेवून त्यांनी जे त्यांचे दोन्ही पुत्र, कन्या आणि पुत्र जे विलायतेला फॉरेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत, तर ह्याच्या पाठीमध्ये सर्वात मोठी शक्ती म्हणजे आपल्यासोबत बसलेली आहे. तरी वहिनी, तुमचं प्रकाश पिराणी चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला सर्वप्रथम बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा. जय भीम. जय भीम. ओके. तर वहिनी, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की सचिन भाऊ, तुमचं पहिलं लव्ह मॅरेज, बरोबर? सुरुवातीपासून कॉलेजपासून तुम्ही आधारस्तंभ म्हणजे प्रत्येक डिसिजनला होकार नकार असेल तो दोघांचा दोघांचा डिसिजन. decision. आणि हा सुखांचा संसार चालत असताना अनेक दुःख बघितले तुम्ही, अनेक सुखही बघितले, अनेक छोटे चढण मोठे चढण बघितले. सर्वात महत्वाचा निर्णय की आता आपले दोन्ही मुलं फॉरेनला जात आहेत, त्यांची तयारी चालू आहे, त्यांचा विजा सर्व झालं आणि बाबासाहेबांनी ज्या देशामध्ये डिग्री घेतली त्या देशामध्ये
आपलं पोटची गोळा आपण त्या ठिकाणी पाठवतो. जसं मी पाहिलं तर तुमचा सर्वात मोठा कणा म्हणजे तुमचे सासरे बाबा हे आपल्या अर्ध्यावरती सोडून गेले आणि त्यांच्या इच्छा होती की ईशान तिथे जावं, परंतु आता ईशान तिथे पोहोचलेला आहे आणि 2-3 वर्षानंतर तो त्याचा डिग्री कंप्लीट करून येणार आहे. तर हा प्रवास बघताना काय वाटतं? ऍक्च्युली मला शब्दात ते मांडताच येणार नाही. ते खूप आहे, म्हणजे बोलण्यासारखं नाहीच आहे. ते शब्दच नाहीयेत माझ्याकडे. मला खूप अभिमान वाटतं. मी इतर जातीची असून सुद्धा मला ह्या म्हणजे बौद्ध समाजामध्ये येऊन मला खूप अभिमान वाटतो माझ्या नवऱ्याच्या, माझ्या मुलांचा, माझ्या सासऱ्यांचा, सगळ्यांचा. आणि मी स्वतःला प्राऊड फील करते की आज मी जैविम म्हणजे बुद्ध ह्याच्यामध्ये मी आहे आज. आणि त्याच्याकरता मला स्वतःला पण खूप बरं वाटतं. समाजकारणी करण्याकरता, सेवा करण्याकरता खूप आवडतं. आणि आज जिथे माझी पोरं गेलेत त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे. माझ्या एकटीचा नाहीये किंवा माझ्या मिस्टरांचा पण नाहीये. सगळेच आपले समाजबंधू जे कोणी आहेत त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांचाच खूप मोलाचा वाटा आहे त्याच्यामध्ये.